नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। 7वा हप्ता कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की 7वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि तो किती मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाखो लाडक्या बहिणींना डिसेंबर पर्यंत 6वा हप्ता मिळालेला आहे, त्यांच्या खात्यावर तो जमा झालेला आहे। त्यामुळे आता त्या 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे 7वा हप्ता कधी मिळणार याबाबत त्या विचारणा करत आहे। तर लाडक्या बहिणींनो, 7वा हप्ता कधी मिळेल याबाबत अर्थमंत्र्यांनी पैसे वितरित केले आहे आणि महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी कालच स्पष्ट केले आहे की 7वा हप्ता 26 जानेवारी नंतर महिलांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे। परंतु नेमकं कोणत्या दिवशी वितरित केला जाणार आहे तर याबाबत त्यांनी असं स्पष्टपणे माहिती दिलेली नाही। तर लाडक्या बहिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की नेमकं कोणत्या दिवसापासून हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, 7व्या हप्त्याबाबत विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळालेली आहे आणि 100% ही बातमी खरी आहे आणि 7वा हप्ता वितरणाचा दिवसही आता निश्चित झालेला आहे। तो दिवस बघण्यापूर्वी आपल्या खात्यावर या योजनेचे किती पैसे बाकी आहे तर याबाबतची माहिती कॉमेंट्स करून लवकर कळवा। त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये लाईक करत नाही। तर लाडक्या बहिणींनो, कृपया लाईक करा। त्यानंतर बघूया लाडक्या बहिणींनो, 7वा हप्ता नेमका आपल्याला कोणत्या दिवशी मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आदितीताईंनी स्पष्ट केलंय की 26 जानेवारी नंतर 7वा हप्ता वितरित केला जाईल। तर 26 तारखेला रविवार असल्याने बँका बंद असतात, त्याचबरोबर शासकीय कार्यालय सुद्धा बंद असतात। त्यामुळे 26 तारखेला आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही। मात्र 27 जानेवारीला सोमवार आहे आणि सोमवारपासून सलग 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होतील। त्यामुळे आता चिंता करू नका। तुमच्या खात्यावर रुपये 3000, काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये 1500, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये 10,500 जमा होणार आहे। तर आता हे 10,500 कसे जमा होणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही तर त्यांचेही फॉर्म स्क्रुटिनी झालेले आहे आणि त्यांच्याही खात्यावर आता सलग 7 हप्त्याचे पैसे रुपये 10,500 जमा होतील। मात्र ज्या महिलांचे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसेल त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर त्यांनी तात्काळ आधार लिंक करून घ्या। त्याचबरोबर आधार व्हॅलिडेट करून घ्या, तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।